सुस्वागतम. वर्ग 6वा. संगीता मराठी. पाठ 8वा. एकी हेच बळ. स्वाध्याय. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. सखुराम कोण होता? उत्तर. सखुराम पारधी होता. प्रश्न दुसरा. सखुराम आपला उदरनिर्वाह कसा चालवत असे? उत्तर. सखुराम पक्षी प्राणी यांची शिकार करायचा व ती बाजारात नेऊन विकायचा. यातून जे काही पैसे मिळायचे त्यात तो आपला उदरनिर्वाह चालवायचा. प्रश्न तिसरा. जाळ्यात अडकलेली कबुतरे पाहून सखुरामने काय विचार केला? उत्तर. जाळ्यात अडकलेली कबुतरे पाहून सखुरामने असा विचार केला की कबुतरांना आता जाळ्यातून सुटून जाता येणार नाही, त्यामुळे आपण निवांत जेवण करू आणि मग कबुतरांचे जाळे घेऊन बाजारात जाऊ. प्रश्न चौथा. कपोत राजाला काय युक्ती सुचली? उत्तर. कबूतर राजाला सर्व कबुतरांनी जाळ्यासह एकदम उडायचे व दुपारी शेतात राहणाऱ्या मूषक राजाच्या मदतीने जाळ्यातून मुक्त व्हायचे अशी कल्पना सुचली. प्रश्न चौथा. जाळ्यातील कबुतरांना कोणी मोकळे केले? उत्तर. जाळ्यातील कबुतरांना मूषक राजाने मोकळे केले. समानार्थी शब्द लिहा. अनकुचीदार, टोकदार. वृद्ध, म्हातारा. जोंधळे, एक धान्य प्रकार. वळचणी, छपराखालची कडा. चपळाई, चतुराई. युक्ती, योजना. विहरणे, फिरणे. मुक्त, मोकळे. हताश, निराश. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.